आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट वृषाली देशमुख. मला असं नेहमी वाटतं की एक स्त्री असते ती घर बनवत असते, पण घर बनवणारी जेव्हा स्त्री असते तेव्हा त्या घर अजून ते परिपूर्ण होत असतं, कारण त्या स्त्रीला माहिती असतं की त्या घरातल्या लोकांची रिक्वायरमेंट काय आणि त्याच्यानुसार ते घर डिझाईन करत असते. अर्थात आर्किटेक्टचा हाच रोल असतो आणि त्यातलाच एक आर्किटेक्ट माझ्यासोबत आहेत. त्यामुळे थेट आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. मागच्या 3 वर्षांपासून रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्सवर त्या काम करतायत, त्यामुळे आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर थेट गप्पा मारूया. गप्पांची सुरुवात इथून करूया, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्किटेक्ट बनावं यामागची इन्स्पिरेशन कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मे बी आर्किटेक्ट बनून मी टाईप आलं. तर कसा होता तो सगळी जर्नी, कसा होता प्रवास तो सगळा? ऍक्च्युली माझं एज्युकेशन वगैरे सगळं चाळीसगावमध्येच झालंय. हम्म. आणि ॲज अ स्टुडंट स्कूलमध्ये असताना मोस्टली ड्रॉइंग स्केचिंगचा इंटरेस्ट असायचा. त्याच्यात एलिमेंटरी इंटरमिजिएट सारखे एक्झाम्स असायचे, त्याच्या थ्रू अजून इंटरेस्ट वाढायचा. आणि त्यातल्या ज्या वेळेला एका ड्रॉइंग क्लासला मी गेली होती, तर त्या सरांनी मला एकदा एका ड्रॉइंगवरून पाठीवर थाप मारून सांगितलं होतं की तुझं इमॅजिनेशन खूप चांगलं आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी एक विचार केला. आणि त्यात प्लस पॉइंट एक होता की माझा कझिन ब्रदर जो बी आर्क करून एबाक म्हणजे आर्किटेक्चर आहे, ॲज अन आर्किटेक्ट तो प्रॅक्टिस करतोय 15 ते 20 वर्षांपासून. सो तो पण एक इन्स्पिरेशन होता माझ्यासाठी. आणि प्लस एक इंटरनली ड्रॉइंग बद्दल असेल किंवा इमॅजिनेशन सारख्या कन्सेप्ट असतील किंवा एक हिस्टॉरिकल मोठमोठे मॉन्युमेंट्स वगैरे स्ट्रक्चर्स असतील, तर त्यांना बघून एक इन्स्पिरेशन यायचं की आपण आर्किटेक्चर सारख्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. बरोबर, त्यातून तुम्ही इकडे आर्किटेक्टकडे वळणार. नाही, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मग ड्रॉइंग वगैरे जेव्हा चांगलं होतं, तर आता हॉबी म्हणून थोडं तरी ड्रॉइंग चालू आहे का? मोस्टली स्केचिंग वगैरे ज्यावेळेला वर्किंग करतो त्यावेळेसच होता, आणि कधीतरी वेळ मिळाला तर होतं. तर होतं म्हणजे ठीक आहे, अजून हॉबी जिवंत आहे, चालू ठेवली आहे तुम्ही. ठीक आहे, व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो आर्किटेक्ट झाल्यानंतर एक स्ट्रगल असतं आर्किटेक्टचं, की पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुणाचा मिळणार, कधी मिळणार. तर मग त्याच्यानंतरचा पार्ट कसा होता, एवढं सर्व्हिस केली, प्रॅक्टिस केली, आणि त्याच्यानंतर जो इंडिव्हिज्युअली पहिला प्रोजेक्ट केलात त्याची काही आठवण आहे का, की जो पहिला प्रोजेक्ट स्वतः ज्याच्यात 100% रिस्पॉन्सिबिलिटी तुमची होती, तो प्रोजेक्ट कसा होता? ऍक्च्युली फर्स्ट प्रोजेक्ट मला इंटिरियरचाच मिळाला होता. तर त्याच्यामध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट बऱ्याच होत्या आणि त्यांचं बजेट खूप कमी होतं. तर सगळ्यात मोठं चॅलेंज तेच होतं की कमी बजेटमध्ये इंटिरियर, ते पण खूप चांगल्या पद्धतीचं देणं. तर याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस होते. मटेरियल सिलेक्शन पासनं तर एक्झिक्युशन असेल किंवा फीज असेल, सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असतो आणि त्या सगळ्या मॅनेज करून तो प्रोजेक्ट चांगला हँडओव्हर करणं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. आणि ते करायला लकीली मी सक्सेसफुल झाली आणि क्लायंट्स रिव्ह्यूज पण चांगले होते. सो तो बेस्ट एक्सपिरियन्स होता ज्यावेळेला क्लायंट्सला आपण हँडओव्हर करतो. बरोबर, नक्कीच. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की कुठल्याही कन्स्ट्रक्शनची सुरुवात करताना प्लॅन ही फेज अतिशय महत्वाची असते, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? मोस्टली प्लॅन म्हटल्यावर मला एकच पॉइंट फर्स्टली लक्षात येतो की त्याचं फंक्शनॅलिटी. आणि फंक्शनॅलिटीमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट्स आणि त्यांची प्लेसमेंट, ज्या रिक्वायरमेंट्स असणारे त्यांची प्लेसमेंट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी त्याच असतात. आणि मग नंतर जे फॅक्टर्स येतात की आपण त्याच्यात ऍडिशनली ज्या आपल्या आर्टिस्टिक कन्सेप्ट असतो किंवा एक आपला व्हिजन असतो तो त्याच्यात ऍड करतो आणि मग ते डिझाईन एक प्रॉपर एक्झिक्युशन होतं आणि ते वर्केबल पण होतं नंतर, ज्याने रिव्ह्यूज पण चांगले येतात आणि एक नवीन काहीतरी कन्सेप्ट आल्या पाहिजे. रेग्युलर झोनिंग किंवा प्लॅनिंग मध्ये आपण जे जातो की ब्लॉक्स ठेवण्यापेक्षा काहीतरी आर्टिस्टिक आपण त्यात ऍड केलं पाहिजे, जे आर्किटेक्टचं मोस्टली काम असतं. बरोबर, तर त्या गोष्टी करायला जास्त आवडतात डिझायनिंगवर आपण. दुसरं आता असं आहे की जेव्हा आपण ऍक्च्युअल फील्डवर काम करतो, सोसायटीवर काम करत असतो, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच अनस्किल्ड लेबर बरोबर आपल्याला हँडल करावं लागतं त्यांना. सो तो कसा तुमचा एक्सपिरियन्स होता की त्या लेबरना हँडल करणं, त्यांना सगळं समजावणं, कारण ते अनस्किल्ड पण असतात, त्यांना माहित नसतं आणि एखादी चूक पण घडू शकते मोठी त्यांच्याकडनं. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? मोस्टली अनस्किल्ड लोकांसोबत वर्क करणं म्हणजे एक एक्सपिरियन्स असा असतो की आपल्याला पण त्यांच्यासारखं अनस्किल्ड बनावं लागतं आणि तसं बनून त्यांना सगळ्या गोष्टी प्रॉपरली एक्सप्लेन कराव्या लागतात की ऍज अ तुम्ही वर्क करतायत, पण ही गोष्ट तुम्हाला इथून स्टार्ट करायची आणि ही अशी कनेक्ट करून अशी वापरायची आणि ते इतकंच पॉसिबल झालं पाहिजे की जेवढं आम्हाला एक्सपेक्टेड आहे तेवढं. मग त्या त्यांना गोष्टी प्रत्येक एक्सप्लेन करायला बऱ्यापैकी वेळ लागतो. त्यातलं त्यांना आपला टेक्निकल लँग्वेज समजणं, म्हणजे मोस्टली लँग्वेजचा पण प्रॉब्लेम येतो. तर त्या समजावून सांगणं आणि त्यांच्यासोबत वर्क करणं चॅलेंजिंग असतंच. पण
करायला मजा पण येते तेवढी. एक्झॅक्टली. दुसरं असं आहे, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये काम करताय, त्याच्यात तुम्हाला एक जाणवलं असेल की बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, तितक्याच बजेटमध्ये करून द्या. आणि बिंग आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर, तुम्हाला तर असं वाटत असतं की चांगल्या क्वालिटीवालं काम करावं. सो अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट हे दोन्ही कसं तुम्ही हँडल करता, मॅनेज करता, बॅलन्स क्वालिटी आणि करता? बजेट मोस्टली फोकस असा असतो की क्वालिटी जेवढी चांगली देता येईल तेवढी चांगली द्यायची. भले डिझाईन्स खूप जास्त न देता क्वालिटी बेस्ट द्यायचं आणि मिनिमलिझम वर वर्क करायचं. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने वर्क करत झालं. ओके. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यांपेक्षा, तो आहे की तुम्ही जसं हे फील्ड बघताय, आता तुम्ही पूर्वी नाशिकला होता, आता जळगावला तुम्ही चाळीसगावला काम करताय. या सगळ्यामध्ये तुम्ही चाळीसगाव किंवा जळगाव डिस्ट्रिक्टची पण एक जर्नी बघितली एवढ्या वर्षातली मागच्या. तर आता हा प्रश्न असा आहे की जर जळगाव डिस्ट्रिक्टला ओव्हरऑल आपल्याला एक डेव्हलपमेंट बघायची असेल, तर तुमचं डेव्हलपमेंटचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या सेक्टरवर, कुठल्या फील्डवर आता काम करण्याची गरज आहे पुढच्या 15-20 वर्षांमध्ये, जर जळगाव डिस्ट्रिक्टची एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला बघायची असेल तर? ऍक्च्युली जळगावकडे खूप चांगला प्लस पॉइंट एक आहे की जळगावला लागून 3 ते 4 स्टेट येतात. फर्स्ट गुजरात येतं, त्याच्यानंतर MP, UPचा पण प्लेस जवळच आहे, त्याच्यानंतर इकडे ह्या साईडला येतं MP, UP, राजस्थान. ते 4 स्टेट आहेत आणि जळगाव पासून 2 स्टेट खूप जवळ आहे. बरोबर. तर तिथून ट्रान्सपोर्टेशन साठी खूप जवळ पडणारी गोष्ट आहे. तर तिथले मला असं वाटतं की तिथली जळगावची MIDC असेल आणि त्याच्यानंतर तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड वगैरे, नेटवर्क्स वगैरे, ह्या गोष्टी चांगल्या प्रॉपरली डेव्हलप झाल्या पाहिजे. कारण तिथे लोक भरपूर आहेत आणि वेळ पण आहे भरपूर, पण तिथे वर्क करायला स्पेसेस कमी आहेत. तर मोस्टली आता जळगावच्या MIDC ची कंडिशन बऱ्याच लोकांना माहिती आहे. तिथे खूप काही कंपनीज प्रॉपरली वर्क करत नाहीये. तर तिथले एम्प्लॉईज अनएम्प्लॉय झाले, रेमंड सारख्या कंपनीज वगैरे बंद पडल्यानंतर. तर तशा ठिकाणी जर चांगली डेव्हलपमेंट झाली आणि त्या डेव्हलपमेंट थ्रू मग तिथे रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, त्या डेव्हलपमेंटला पण तेवढा स्कोप येईल. म्हणजे इनडायरेक्ट ते एकमेकांवर डिपेंड होतील. जर तिथे MIDC वगैरे किंवा वर्किंग प्लेसेस वगैरे जर प्रॉपरली डेव्हलप झाले, तर तिथे जे लोक, जळगाव मधले लोक पुणे, मुंबई सारख्या सिटीमध्ये ट्रॅव्हल करून स्वतःचे जॉब वगैरे करतात, तर ते तिथे येऊन त्या गोष्टी प्रॉपरली तिथेच राहून करू शकतात आणि ते इन्फ्रास्ट्रक्चरला पण तेवढं स्कोप पण आहे. बरोबर. पण इन्फ्रास्ट्रक्चर ही जर एक महत्वाची किंवा इंडस्ट्री जर तुम्ही म्हणला त्यातला पॉईंट, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं याला थोडंसं स्पीडअप करण्यासाठी? ऍक्च्युली तिथे मोस्टली जे कंपनीज वगैरे आहेत, तर त्यांना तिथे वर्क करायसाठी स्कोप मिळवून दिला पाहिजे. त्याच्यानंतर तिथे ज्या काही त्यांच्या क्युरीज आहेत त्या सॉल्व्ह करून त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्याकडे या, इथे तुमच्या कंपनीज वगैरे डेव्हलप करा. जसं मेक इन इंडियाची कन्सेप्ट आहे, तर त्याच्या थ्रू काही गोष्टी ते यूज करू शकतात तिथे आणि चांगले प्रोजेक्ट जर आणले तर तिथे एम्प्लॉयमेंट पण वाढेल आणि त्याच्या थ्रू गव्हर्नमेंटला पण बऱ्यापैकी सपोर्ट मिळेल. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग स्टील डिसाइड करता की हे स्टील वापरू आपण, हे चांगलं आहे? मोस्टली त्याची स्ट्रेंथ किती असणार आहे. त्याच्यानंतर एक मोस्टली असं बघतात की पिढ्यानपिढ्या चांगलं स्टीलचं जे आहे क्वालिटी, त्याच्याकडे फोकस केलं जातं. बरोबर. एक्सपिरियन्स लोकांचा कसा आहे त्या स्टील सोबत, मग ते एक्सपिरियन्स थ्रू आम्ही पण यंगस्टर्स, जर चांगला एक्सपिरियन्स असेल कोणाचं, तर तो एक्सपिरियन्स ऐकून आम्ही पण त्या गोष्टी बघतो. आणि बरेचसे कन्स्ट्रक्शन झालेले असतात ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये वापरताना ते काय प्रॉब्लेम देत आहेत स्टील, किंवा ऑन साईट ज्या वेळेला ते कन्स्ट्रक्ट करतात तर ते स्टीलची क्वालिटी कशी येते. मोस्टली ज्या बेंडिंग वगैरेच्या प्रोसेस असतात त्याच्या थ्रू तर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी कळतात की हे स्टील कसं क्वालिटीचं आहे काय. अशा बघता तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? अजून तर नाही वापरलं. ओके. पण आता सध्या ऐकून आहे. ठीक आहे. दुसरं एक असं प्रत्येकाला एक वाटत असतं की आपला एखादा ड्रीम प्रोजेक्ट आयुष्यात असावा की जो हा मला प्रोजेक्ट मिळाला पाहिजे किंवा असा मिळाला तर मला फार आनंद होईल. असा एखादा भविष्यातला आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आहे तुम्हाला? काय वाटतं कुठल्या प्रोजेक्टवर काम करायला तुम्हाला आवडेल, असा एखादा मिळाला पाहिजे प्रोजेक्ट? मोस्टली असं एक आहे पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षामध्ये की इथे जवळच एक पिलग्रिमेज आहे सेंटर, पाटणा देवी म्हणून, तर तिथे बरीचशी गरज आहे डेव्हलपमेंटची. त्या डेव्हलपमेंटचा जर प्रोजेक्ट मिळाला, ज्या काही कन्सेप्ट वगैरे आहे डोक्यामध्ये, त्या तिथे तुम्हाला इम्प्लिमेंट करायला मिळेल त्या भागातलं जर मिळालं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या सेक्टरमध्ये जे आता तुमच्यासारखेच तरुण मुलं मुली येतात, तुमचे ज्युनियर्स येतात, मित्रमैत्रिणी येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? फर्स्ट तर लक्षात ठेवायचं की स्ट्रगल आहे. ओके. तो विचार लक्षात ठेवूनच तुम्ही याच्याकडे पावलं टाका. आणि खरंच तुम्हाला मनापासून करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या फील्डमध्ये या, नाहीतर उगाच यायचं आणि फक्त पैसा
किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहे की चला आजकाल छान रील्स वगैरे मध्ये इंटेरियर डिझायनर आर्किटेक्ट फेमस होत आहे, आपल्याला तशा गोष्टी करायला मिळतील, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मुळेच येऊ नका. इथे आल्यानंतर तुम्ही जे काम कराल ते चांगल्या पद्धतीने तुम्ही दिलं पाहिजे. या बात. सो या होत्या आर्किटेक्ट वृषाली देशमुख, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे गुगल सोपं आहे पण स्ट्रगल फार अवघड आहे. तर तुमच्याकडे स्ट्रगलची तयारी असेल तर तुम्ही या फील्डमध्ये नक्की या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे मेहनतीची तयारी पाहिजे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावे, जे तुमचे ड्रीम प्रोजेक्ट आहे तोही लवकरात लवकर तुम्हाला मिळावा. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.